किती टाइम झाला बाई, 10:30 वाजले. माणसाला डबा नेऊन दिला, जेवले का नाही काय माहिती. फोन तर लावून पाहते. रात्री 10 वाजले, 9:30ला डबा दिला होता. रोज जेवण नसता आम्हाला फोन करते, आज कसं काय नाही केला बघ. लावून पाहते बघ, रात्री घरी येणार आहे का नाही, सकाळी येणार आहे काय काय माहिती. हॅलो, कुठे आहे? पाणी भरू राहिले? हा का, जेवण? अहो 9:30ला डबा दिला मी. हा, ते याच्या जवळ दिला होता ना, तिने का आपल्या शेजारचं. हा हा हा, आप्पा जवळ दिला तिने. बरं बरं. आणि तेच मी म्हटलं आता 10 वाजले, तुम्ही जेवण केलं का नाही, की मला फोन नाही केला काही नाही. हा ना, हा बरं मी काय म्हणते, तुम्ही सकाळी असाल ना? हा मग मालकाकडून पैसे घेऊन बरं का, मी किराण्याची लिस्ट लय मोठी करून ठेवली. हा ना, अहो काहीच नाही घरामध्ये. हे पा तुम्हाला आता का वाचून सांगू का मी, केवढी मोठी लिस्ट आहे माहिती का, एका पानाची अख्खी. मग साखर नाही, गोड तेल नाही, तेल नाही, तूप नाही. आता तुम्ही कामाला लागलं, खाय प्यायला चांगलं लागेल ना आपल्याला. माझी एवढी थंडी गारायची, तुम्ही पाणी भरते वावरामध्ये. हा हा हा, चला सकाळी पैसे घेऊन या मग. हा ठेवू का, आता मी पण झोपते कारण उद्याला काम आहे ना मला. हा चला, हा ठेवू का. हा हा, एकदा फोन लावला का तिला म्हणलं, इथे फोन पण ठेवत नाही पटकन. मग असं झालं, कधी पैसे पाहिजे कधी नाही. सांगितलं लई मोठी लिस्ट करून ठेवली, सकाळी पैसे घेऊन या मग. कोण एवढं रात्री कोणाला जाते? आले आले. कोण? मालक तुम्ही? हा घरी? हा, काम होतं जरा. काम जराच गेलो. काम कोणाकडं? तिकडं माणसं उभे. आपण मग एवढं रात्री काय काम तुम्ही? होतं काम असं प्रायव्हेट तुमच्याकडं. आपण मग तुम्हाला असं घरी पाहिलं होते शेजारचे कसे काय म्हणतील ना, एक तर आम्ही भाड्यानं राहतो, आमचं स्वतःच घर नाही ना मला. आता मग त्यासाठी ते चर्चा करू. काय तुमची तळतळ होते ना, तुमच्या मिस्टरांनी सांगितलं होतं गाड्याने की बाबा आमची लई परेशानी. आपण माझ्या मिस्टर तुमच्याकडे ना कामाला आहे ना, मग कोण नाही म्हणतं. मग तुम्ही घरी कसं काय आले? त्याचं काम चालू होतं, म्हणलं यावं घरून असं ऐकून होतो का त्याची बायको लय जेवण आहे बुवा, असं लय सुंदर आहे. हो, मला कसं काय म्हणता? मग मला तुम्ही पाहिलं होतं कधी कोणलं? मला? हा, एक दिवस पाहिलं होतं मी, डबा घेऊन असं जवळ नाही ना, नाही चालणार नाही ना. तुम्ही एरियावर बसले होते बा, मोटर चालू करायला गेले. ते गाच कराय, पण मी तुमच्याकडे द्यायला गेले ना एवढं. हा, मग जाऊन तुमचं म्हणलं पावा कशी काय पाहूनच म्हणून. म्हणजे मला पाहायला आले का? हा, पण आता टाइम आहे का, रात्र किती झाली ना? मग रात्री तर मजा आहे तिची. कायची? कायची? काय तुम्हाला? अच्छा, म्हणजे गाड्याची बाईक पाहिला तुम्ही? आपण मग लोक काय म्हणतील, गडी नाही घरी, मालक खायला आला असं होईल ना. लोक काय काही म्हणा, मी का रोज येतो तुमच्याकडे. अहो मालक तुम्हाला माहिती आमच्या तुम्ही ऐका. हात बीत नका मालक असं ऐका ना तुम्ही. काय तुम्ही असं घाबरू नका ना. अहो एक तर घरी कोण नाही असं काय आपण आहे ना निवांत बसून चर्चा करू. मी तुम्हाला सांगू तुमच्या फायद्याचं आहे. मालक तुम्ही मोठे लोक आहेत, तुम्ही असं काय करायला? अहो मोठेच लहान तुमच्यासारखे एवढं जेवण बाई जवळ लहान मोठेच काय विषय आले. जेवण म्हणजे तुमची काय बायको जेवण नाही का? तुम्ही कुठं म्हातारी झाली? हाय पण एवढी तुमच्यासारखी थोडी. मालक असं नका करू तुम्ही. ऐका तुम्ही थोडं तुम्ही ऐका ना, तुमची फायद्याची गोष्ट इकडे द्या माझं. काय तुम्ही चाला ना, नाही फायदा. तुम्ही एवढं घाबरू नका. अहो मालक लय टाइम झाला नका जा तुम्ही. उद्या बघू आपण, उद्या सांगा मला. काय नाही ना, आजचे दिवसच पाणी भरायचं काम आहे. मग नंतर मग येता नाही यायचं ना. म्हणजे तुम्ही नवरा घरी असेल येता येईल का मला? आता रात्रीच काम आहे तुमच्या जवळ. मला घरी पण नाही, मला बी वाटलं. मी काय जनावर दिसतो का तुम्हाला? आहे पण मग तुम्ही मोठे लोक आहे. मी तुम्हाला खुश करतो. मी चला माहिती काय ना, चला तर खरी तुम्ही. असं काय करा तुम्ही ऐका, तुम्ही टेन्शन घेऊ. इथं बस 1 मिनिट. इथं गोदाड्यावर पण बसता तुम्ही, आमच्या गरीबाच्या गोदाड्यावर बसावं तुम्ही. तुम्हाला टेन्शन घ्या. इकडे जाऊ. नाही मला तुम्ही लग्न किती वर्ष झालं? 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले.
4 वर्ष तुम्ही असं मळत नाही आमच्या. नाही मळत ना, म्हणजे ते मला जाऊनच नाही देत पुढं. नाही नाही ते म्हणजे तू घरात त्याला एवढं चांगलं पाखरू कुठं सापडलं? म्हणजे पाखरू पाखरू माहित नाही काय पाखरू? अहो आमच्याकडे ना चांगलं आयटमला पाखरू म्हणजे. आयटम म्हणजे मी तर पहिल्यांदा ऐकले असं. अहो म्हणजे बाई चांगली दिसली का मग पाखरू म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे बाईला हा ते उडत का पाखरू? नाही पण मग असं सुंदर बाई दिसली तर पाखरू म्हणते, असं लाडाने म्हणते होते. असं काही म्हणत नाही. मानावरानं मानव बकुळा ठेवली. बकुळ? हा मला सगळे बकुळाच म्हणते. अहो बकुळा बाई पण मग तुम्ही असं काहीच म्हणते. आमच्या गावात असे तुमच्यासारखे बैस नाही हो. हा सर ना तुम्ही पाहिजे. त्यालाच कस काय कुठं भेटली काय माहिती. मला तुम्ही एवढं जवळ ना पिऊ ना. बरं ऐका ना, तुम्ही घाबरू नका. काय ऐका, तुम्हाला घर नाही ना? नाही. परिस्थिती नाजूक आहे तुमची. मग पैसे देतो मी तुम्हाला. पैसे काय? घर बांधा. असे किती द्यायचे तुम्ही? पगार देता फक्त 10,000 काय होतं आमचं? मग तुम्हाला किती लागत आहे? आता घर म्हणलं मग 15,000 पगार, 5,000 वाढून देईन लागतं. 5,000 कुठं घर होतं का? नाही 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 पगार वाढून द्यायला जास्त 15,000 महिना. अच्छा ते त्यांचं झालं ना, पण मग समजा 15,000 तुमच्या कशाबद्दल? दे मग आता गरीब आहे माणूस, चांगला माणूस आहे, तिची बायको चांगली आहे अशी. हा म्हणजे बायको चांगली म्हणून का? बायको चांगली म्हणून. आणि बायकोन जर माझ्या मनासारखं केलं तर मग लाखाला पैसे दे. पण ते मग कसं आहे आपल्या दोघातच. नाही झालं लय अवघड. कसं का माहिती आणि माझ्याकडे काम रात्रीचं पाणी उरालं होतं नाही, माझ्याकडे कामाला नाही देऊ तर कामातच गुतू ना. आणि ऐका ना, मी फॅमिलीवाला आहे, मी काही रोज रोज थोडी येणार तुमच्याकडे. चांगलं नाही वाटत ते. चांगलं नाही तर काय होतं? आपण आमची शेजारी जर मानावला सांगितलं किंवा तुमच्या बायको सांगितलं ना. अहो तुम्ही लय पोळला रोड घेता. मी कसा लहान साधारण माणूस आहे का हिंमत होणार तुम्हाला बोलायचं, मला बोलायचं? मला सांगा तुमच्या अपेक्षा झाला ना, तुम्ही असं डचकू नका ना. तुमच्या ऐका तुम्ही, तुमच्या अपेक्षा झाला ना, तुमची काय अपेक्षा आहे? अपेक्षा तुम्ही असं नाकार नका देऊ, मला नाही आवडत हो असं. आपण मग असं नाही ना, मी कधी कसं असं केलं काही, मी कधी तशी नाही ना. तुम्ही नाही केलं पण मग आता करा माझ्यासोबत. अहो मालक की मी, तुम्ही मला सामान्य समजून राहिले का? नाही मला माहिती तुम्ही 500 एकर जमीन आहे माझ्याकडे. 500 एकर काय म्हणते? 50-50 एकर निसे हे शेपळ वाघ आहे, चक्कू आहे, जाम आहे, केळी आहे, सगळं फळच हे डाळिंब आहे. तुम्ही फक्त बोट लावायचं की वस्तू मला पाहिजे, फक्त मला ही वस्तू पाहिजे. मला कसं काय करून? कसं आहे, माझ्या जर एकदम मनात भरली ना ती वस्तू मी ना सोडित नसतो. पण मग आम्हाला राहायला घर नाही. अहो मी काय सांगू राहिलो, तुम्ही फक्त सांगा का माझ्या आता समजा 10-20 बंगली आहे, बंगला मला देऊन टाका तुम्ही. तुमची 10-20 बंगले? तुम्हाला अजून काहीच माहित नाही इथे. मग तुम्हाला फार्म हाऊस द्या ना. मळ्यातला इथं बायको येत राहते ना, तुम्ही थोडं लांब घ्या ना, नाही मला बी येता आलं पाहिजे ना. तो ऊसाच्या कडेचा द्या ना. ऊसाच्या कडेचा? हा. तेवढं भीती नाही वाटायची तुम्हाला? नाही काही भीती नाही वाटायची, मी घरातच राहते, मानावर तुमच्याकडेच कामाला. हा ना, जसे जसे पैसे तसे खेळून घ्या. नाही नाही पैसे काय आला, मी आज जाईन ना मुक्कामी. तो ना मी एक दिवस पाहिला, मला लय आवडत होते फार्म हाऊस तुमचा. पण मग आपलं जमन ना कायमचं? काय हे असं येणं जाणं? मग आता फार्म हाऊसच तुमचा राहील ना, तुम्ही कधी या कधी जा. तसं नाही, पण मग मी आपण दोघच मुक्कामी राहून मग कार्यक्रम राहायचा रात्रभर. रात्रभर रात्रभर तुम्ही मीच फक्त एका बेडरूम मध्ये रात्रभर. एकदा माझ्या मारली का परत महिनाभर येणार नाही. मला पण मी गाडीची बाईक नाही ना. अहो ते गडी गडी सोडून द्या ना, आता आपल्या दोघांचं जमल्यावर गडी कुठं राहिला? बरं चालेल, मग फार्म हाऊस कधी द्यायचं दादा? आता आपण कार्यक्रम राहिलेला त्यावेळी देतो. उद्याच? हा चालेल. मग आता ऐका ना, कोणी येईल परत किंवा वाट पाहिजे तुमचा नवरा, त्याला सांगून आलो मी आता येतो म्हणून, दूध बॅग घेऊन चहा. हा का? मग घ्या ना गाडीवर.
लगेच उद्या बी मला कळलं ना मग तुमचं कसं काय मन आहे का नाही आहे. मन मला मोठं आहे, तुम्हाला काय सांगू आता. मग मला तुमचं काय लहान मोठं पाहू दे ना. मला कसं काय मोठं. मग आता एवढं फॉर्म द्यायचं आहे, एवढं जेवण बे कसं काय सोडून आता मला दम निघाला ना. तुम्ही हा म्हणलं तर दम निघाला मला. तुम्ही घ्यावर अंगावर चालव लगेच उद्या किती पाहिलं नाही मला काय करणार. घ्या तर लगे आताच कुठं झोपा. फार्म हाऊस उद्या लेक्चर आता तिकडं नाही. नवरा पाणी भरतो ना. काय टेन्शन तुम्हाला. ते तिकडं पाणी भरतो, तुम्ही इकडं पाणी भरतो. मग त्याला काय होत तरी मला बरं का. मला बापरे. झालं ना. भरलं ना मला. आता उद्या फार्म हाऊस दे ना लगेच. उद्या तुमच्या ताब्यात चावी. उद्या मी आले का मग चावी देऊन टाका. मी लगेच राहायचं. येऊ का मग. तुमचं जाता का. येऊ का मग. सकाळी द्या तुम्ही चावी. पण तुम्ही काय नेमता नाही बरं का. त्याजवळ नाही द्यायचं मी. त्याला तुमच्या पद्धतीने सांगा काय सांगायचं. मला कुत्रे इथे पाहून जा. आता माहिती नव्हतं मला तेवढं पैसे आलाय. त्याचे फार्म हाऊस पाहिलं होते मी तसे. भारी फार्म हाऊस दिसते. तू उसाच्या कडेचं तर लय भारी. आता सकाळी चाय देणार मला सांगते आपल्या इथं नाही राहायचं. आता फार्म हाऊसवर जायचं राहायला. एवढे भारी घरात राहीन बाई मी. एवढं मोठं मालक नाही ताब्यात आला. आता काय बघतो रोज तोच असेल फार्म हाऊसवर. मला जाता राहते झोपून.